कोणीत वाटाणा चिल्लर ठोक सगळेच रेट राहते. दोन्ही विचारू आपण वाटाण्याचे रेट का भाव आहे भाऊ. अरे भाई भेंडी, भाई भेंडी क्या बोलते भेंडी बघा. संभार बघू संभारचे का भाव आहे. लिलार कंपनीत जाऊन अरे भाऊ आज गाजरची पोझिशन काय रे भाऊकड. शेपू आहे बढिया. शेपू डालो 15 रुपये किलो. शेपू 15. आज मेथी ओय शिव मुळा बघा. चिवळ का भाव म्हणते विचारू आपण. चिवळचे भाव काय म्हणते तर आमच्या मंडीत सगळंच भेटते. पानं बी भेटते. हा चोप सुपर नाही भेटत पण पानं भेटते. का भाव पानं 100चे भाव सांगा 100. चला आपण गौतम कंपनीत जाऊ आता. बघा त्याच्याकडे फुलकोबी वगैरे आहे. रत्नाळा आहे रत्नाळा बघा. फुलकोबी रत्नाळा. रत्नाळा का भाव. मोठा चना भाऊ का भाव खपला आता. चना या वांगे आहे. फुलकोबी 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 का भाव खपली. एस कंपनीत आलो. फणस विचारू भाऊला काय भाव खपला तर फणस. गुड मॉर्निंग दोस्तो. मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही बोलाल तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. आला आहे आता मंडीत आपल्या भाजी मंडीत यवतमाळ. मंगळवार आहे आज. बघू काय पोझिशन आहे आजची. डेलीची पोझिशन दाखवत राहतो तुम्हाला. सोमवारी फक्त बंद राहते मंडी आमचीवाली. तर सोमवारचा व्हिडिओ येत नाही भाजी मंडीचा. बघा आपलं किराण्याची भाजीची दुकान पण आहे. चला बघू आज का पोझिशन आहे. ठोक चिल्लर जे बी आमच्या मंडीमध्ये दुकानं राहते. ठोक चिल्लरचे दुकान राहते बघा. असे ठोक चिल्लरचे दुकान राहते. असे ठोक वगैरे दुकान आहे. रस वगैरे चालू झालेला आहे. चला फटाफट माल पण घेऊ. आपल्याला माल दुकान आहे आपल्यावाली. चला मग सांगतो तुमची पोझिशन. तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचा असेल तर आपला एक चॅनलला सबस्क्राईब जरूर करजा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करजा. चला मग मित्रांनो ताज कंपनीत आलो आता मित्रांनो. बघा ताज कंपनीत वाटाणा चिल्लर ठोक सगळेच रेट राहते. दोन्ही विचारू आपण वाटाण्याचे रेट का भाव आहे भाऊ. आज वाटाणा आला होता का. आला ना. का भाव आपला 25 रुपये ठोक मध्ये. ठोक मध्ये चिल्लर मग 30 रुपये आहे का. 30 रुपये. 30 रुपये. फुलकोबी आलती का आपल्याकडे. फुलकोबी 50 बसले. का भाव 20 रुपये. 20 रुपये किलो. 20 रुपये. किती किलोची पन्नी आहे ते. 15 किलो की आहे ना 15 किलो. चला गाजर आलते का गाजर. गाजर भी क्या भाव 20 रुपये. 20 रुपये किलो आहे ना. 50 किलो कट्टा. 50 किलो कट्टा. चलो अरे भाऊ आज गाजरची पोझिशन काय रे. 25 रुपये किलो. 25 रुपये. 5 रुपये थोडे वाढले आहे ना. हां. रविवारी 20 रुपये विकले ना तू गाजर. 20 रुपये. हा वाटलंच मला. फुलकोबी फुलगोभी 25 बेचा. 25 बेचा क्या. आज छंगी वो सुपर गोभी ची. सुपरची क्या बरी तो वांगे. वांगे 20-15 रुपये. 20 रुपये 15 रुपये किलो है ना. क्या बोलते रे भाई. मिर्ची क्या बोलते आज. मिर्ची 70 रुपये 60 रुपये. 70 रुपये 60 रुपये. बनाना 30 रुपये किलो. वाटाणा 30 रुपये किलो. वाटाणा आज अच्छा है माल. बनाना सुपर है. सुपर वाटाणा आहे आज. चलो बघा संभार बघू. संभारचे काय भाव आहे. लिलार कंपनीत जाऊन आपण. वाल पण आहे त्याच्याकडे. लिल्लारे भाऊला विचारू संभार काय म्हणते पोझिशन. लिल्लारे भाऊ किलो 20 रुपये किलो. 25 रुपये किलो. 20 रुपये किलो खपूर राहिला ना. वाल वाल हां. वाल वाल 20 रुपये. वाल 20 रुपये. चला एसके कंपनीत आलो मित्रांनो. बघा भाऊकड शेपू आहे बढिया. शेपू डालो 15 रुपये किलो. शेपू 15. आज मेथी हां. मेथी मेथी 20 रुपये डालो. मेथी 20 रुपये किलो आहे म्हणते. बघा वाटाणा काय चालू आहे तुमच्याकडे. 25 रुपये डालो. अरे 25 रुपये किलो. अरे 25 रुपये किलो वाटाणा म्हणते. बघा इच्छा येतात 25-30 चालू आहे. कार बा गजू आहे आमचे कास्तकार. आमच्या गावचे सुकडीचे कास्तकार आहे. गजू गजू काय आणलं होतं आज. शेपू. शेपूच लावली का वरात. शेपू. अजून काही नाही दुसरा. नाही पालक वगैरे नाही सध्या काहीच नाही आता. लावून तर मग मेथी लावतो. मेथी पालक हां मेथी टाकून नाही आता. हा उन्हाळ्यासाठी. अरे भाई भेंडी, भाई भेंडी क्या बोलते भेंडी. 50 बॉक्स में भेंडी. अरे बाप रे यही है क्या वो? और पत्ता क्या बोल रहा चिल्लर में. आता जगन्नाथ कंपनी मध्ये आलो आहे मित्रांनो. बघा जगन्नाथ कंपनीची बोर्ड पण बघून घ्या. का म्हणते हो मुळे 100 रुपये गट्टा आहे का. कमीवाले तिकडे आहे का मग अंदर. हा 100 रुपये गट्टा आहे म्हणते. तिकडे कमीवाले आहे का भाऊ. हिशोबावले हो हिशोबा मुळा. हा 50 आहे का. तो 100 आहे का. अरे लसण होय का. लसण लसण काय किलो रे भाऊ राजू. 150 रुपये किलो. हा लसण कमीच आहे मार्केटले. लसण कमीच आहे मार्केटले. हा 50 रुपये गट्टा आहे मित्रांनो मुळाचा. चला गाजर गावरानी हिशोबा 10 रुपये गावरानी. फक्त 10 रुपये. बघा मित्रांनो गावरानी गाजर 10 रुपये किलो. बघा चला
चला आता समोर जाऊ आपण बघू. आता नवीन लसणची आवक भरपूर आहे. आता नवीन लसणची आवक भरपूर असल्यामुळे बघा भाऊ का भावाचा आहे ना 140च आहे का? नवीन 140. हो याच्यापेक्षा कमीवाला नाही आला ना अजून? 120 वाला कमीवाला चांगला चांग थोडासा हे आहे ना. तर कमीवाला बी आहे म्हणते याच्यापेक्षा, पण तो चांगला नसल्यामुळे भाऊनं आणला नाही. चला आपण चौकडे सावजीकडे आलो. म्हणते विचारू आपण चिवडचे भाव काय म्हणते तर सावजी काकाला काय म्हणतो? बेसन भाजी 30 रुपये किलो. 30 रुपये किलो म्हणते बघा. बेसन भाजी चिवड भाजी बघा. लौकी विचारू काकाला. ओ काका लौकी काय म्हणते हो? 50 रुपये किलो आहे का लौकी? आणि हे भरीतचे वांगे आणि बीट 40 आहे का? चाल बघा आज सगळे भाव जवळपास स्थिरच आहे. आज जास्त भाव नाही, फक्त टमाटे कमी झाले असेल बस, बाकी काही नाही. सलमान टमाट्याचे भाव काही कमी झाले का रे? 300 रुपये कॅरेट. काय भाव विकत आहे? 10 रुपये किलो विकत आहे ना. बघा 10 रुपये किलोच टमाटे. कॅरेटचे थोडे 50 रुपये वाढले आहे ना. कॅरेट मध्ये 50 रुपये वाढले म्हणते बघा मित्रांनो. बाकी तर बाकी भाव स्थिरच आहे. बाकी काही जास्त भाव आहे नाही, तेच भाव आहे नेहमीचेच आपले. आपल्या भाऊला विचारू. हे मस्त भाऊन छोटे छोटे लावले. काय भाव म्हणते तर भाऊ? 10 रुपये 10 रुपये घ्या. सब 10 रुपये. हा सब 10 रुपयाला घ्या. मुळ्याचा कट्टा 60 रुपये 60 रुपये बंडल आहे का? चाल भाऊकडे आलो आपण. लिंबूची पोषण विचारू आज काय म्हणते लिंबू? लिंबू 250 रुपये 100 आहे. हे वाले 250 रुपये 100. दोन्ही तिन्ही टोपले 250 रुपये 100 ना. किलो का आपण 60 रुपये 60 रुपये किलो ना. चला आता मुर्राज भाऊकडे जाऊ आपण. मुर्राज कंपनी दुकान मध्ये सोनू भाऊ काढ भेंडी आहे त्यांच्याकडे. आता पोझिशन झाली का कमी विचारू. चवळीच्या शेंगा पण बडी आहे बघा. सोनू भाऊ भेंडीची काही कमिशन आपलं? 50 रुपये किलो. 50. आणि हे चवळी शेंगा? चवळी ते 50 आहे, हे 40 आहे. हा हे 40 रुपये आहे मित्रांनो. आणि हे पहिले जे दाखवले ते 50 रुपये किलो आहे. बाकी मेथी सांबार 10 रुपये. मेथी सांबार चांगला वाला 30 रुपये किलो. 30 रुपये खपला का? चवळा चांगला सांबार 30 रुपये किलो. संपला मध्ये सांबार बघा. चला आमच्या मंडीत सगळंच भेटते. पानं बी भेटते. हा सोप सुपारी नाही भेटत, पानं भेटते. का भाव पानं? 100चे भाव सांगा. 100चे 120 रुपये 100. थोडे वाढले का? मनात विचारले होते कमी सांगितले तुम्ही? 60 रुपये झाले. आता 40 कमी झाले. 40 कमी झाले का? हा 120 रुपये 100 आहे ना. चला 120 रुपये 100 आहे म्हणजे पाना. कपुरी पान कपुरी. चला आपण गौतम कंपनीत जाऊ आता. बघा त्याच्याकडे फुलकोबी वगैरे आहे. रत्नाळा आहे. रत्नाळा बघा. फुलकोबी रत्नाळा. रत्नाळा काय भाव खापले भाऊ? 20 रुपये किलो रत्नाळे. आणि हे फुलकोबी 15 रुपये 10 रुपये किलो. 10 किलोची पन्नी आहे का रे? 15 किलोची. रत्नाळ्याची 20 किलोची पन्नी आहे. पत्ता किलो पत्ता कोबी 10 रुपये किलो आहे ना. बघा गौतम कंपनी मध्ये मोठा चना भाऊ काय भाव खपला आता? चनाचे भाव 20 रुपये किलो खपला ना. 20 रुपये किलो खपला म्हणते बघा. काबुली चना आहे. काबुली डॉलर. चला शिवांश कंपनीत आलो आपण बघा. बढिया वांगे आहे. फुलकोबी काय भाव खपली? 100 रुपये पन्नी. 100 रुपये. ते पोता 200 रुपये. पोता 200 रुपये. आणि वांगे लंबेवाले 50 रुपये पन्नी. 15 किलोची. 15 किलोची. हो हे बघा 15 किलोची पन्नी. भाव ऐकलेच असेल तुम्ही. शिवांश कंपनीत आलो आपण. हे वाल पांढरा वाल रे दादा 10 रुपये किलो. बापरे काही भावच नाही. स्वस्त आहे सगळं स्वस्त आहे. एस कंपनीत आलो. फणस विचारू भाऊला काय भाव खपला तर फणस. हो फणस 20 रुपये किलो. 20 रुपये किलो खपला म्हणजे फणस बड्या फणस दिसू राहिला मला. 20 रुपये किलो मित्रांनो. एस कंपनीत आलाय फणस. हा सगळ्या मालाचे भाव स्थिर आहे. काही मालाचे भाव कमी झालेले आहे. आवक आज जास्त असल्यामुळे भाजीची आवक जास्त होती. आज आवक जास्त आहे भाजीची. मंगळवार आहे. भाजीची आवक कमी असली. मग रविवारी थोडेसे 2-4 भाजीचे रेट वाढलेले होते. व्हिडिओ बघितला असेल तर माहित असेल तुम्हाला. 2-3 भाजीचे रेट वाढलेले होते. चला बघा मग मित्रांनो. चला आता पटापट दुकानात जाऊ आपण. झालं आपलं घेऊन सगळं. पटापट दुकानमध्ये जाऊ आपण आणि काय लावली भाजी तुम्हाला. चला